अभिनेत्री प्राजक्ता माळी बुलढाण्यात एका खासगी कार्यक्रमानिमित्त आल्या असता त्यांनी कान्स फिल्म फेस्टिवलमधील अनुभवांसह विविध विषयांवर मनमोकळेपणाने प्रतिक्रिया दिली आहे। अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी कान्स फिल्म फेस्टिवलमधील अनुभवांबाबत बोलताना रेड कार्पेटवर चालण्याची संधी ही अनेक कलाकारांचं स्वप्न असतं असं सांगितलंय। आपलं हे स्वप्न नव्हतं, मात्र अनपेक्षितपणे ती संधी मिळाली आणि जागतिक व्यासपीठावर मराठी संस्कृतीचं प्रतिनिधित्व करता आलं, याचा विशेष आनंद असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे। बुलढाण्यातील कार्यक्रमादरम्यान त्यांनी सोन्याच्या दागिन्यांची खरेदीही केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोने खरेदीच्या आव्हानाबाबत विचारलं असता मी फार कोणाचं ऐकत नाही असं मिश्किल उत्तर त्यांनी दिलंय। दरम्यान मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नसल्याच्या चर्चेशी आपण सहमत नसल्याचं सांगत दर्जेदार चित्रपट असेल तर प्रेक्षक आणि थिएटर दोन्ही मिळतात असं मत त्यांनी व्यक्त केलंय। चित्रपट महामंडळाच्या निवडणुकांमधील कथित राजकीय हस्तक्षेपाबाबत विशेष माहिती नसल्याचं सांगत सध्या अनेक क्षेत्रांमध्ये राजकारणाचा प्रभाव वाढत असल्याचं निरीक्षण त्यांनी नोंदवलंय। खूप सुंदर, म्हणजे आयुष्यात एकदा तरी तुम्ही कलाकार आहात तर कॅन्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर चाललंच पाहिजे। ते लाखोंचं स्वप्न असतं आणि माझं स्वप्न नव्हतं तरी ते पूर्ण झालं, याबद्दल मला अत्यंत आनंद आहे। आणि जेव्हा मला फोन आला तेव्हा मला असं वाटलं नाही की ते एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपल्याला मेन रेड कार्पेटवर चालायला देतील, कारण तो जागतिक स्तरावरचा सोहळा आहे। तर रिजनल लेवलवर आपण काम करतोय, त्यांना महाराष्ट्र माहिती तरी असेल का, महाराष्ट्रातले कलाकार त्यांना काय माहिती असतील, ते का आपल्याला स्थान देतील, पण समहाऊ ती जी संस्था आहे त्यांनी खूप छान नियोजन केलं आणि मला अत्यंत आनंद झाला की महाराष्ट्राला मला तिथे मराठी भाषेला, मराठी माणसांना आणि आपल्या संस्कृतीला रिप्रेझेंट करता आलं। अत्यंत अभिमानानं मी ते नऊवारी कॅरी केली, म्हणजे माझ्यासाठी पेक्षा मला मराठी संस्कृतीसाठी खूप आनंद होत होता की नऊवार आज तागायत कधी कॅनच्या रेड कार्पेटवर झालेली नव्हती। आय डोंट थिंक सो इथून पुढे कधी होईल, कारण मला जेवढं प्रेम वाटतं महाराष्ट्राविषयी, मराठी संस्कृतीविषयी, आय डोंट थिंक सो कोण कलाकार जाईल आणि त्यांच्या डोक्यात येईल की नाही। पण मी जेव्हा मला फोन आला तेव्हा माझं ठरलं की मी जर रेड कार्पेटवर जाईन तर मी नथ नऊवारमध्येच जाणार, आणि ते महाराष्ट्राने इतके अप्रिशिएट केलं आणि पॅन इंडिया लेवलवर अप्रिशिएट झाल्याचं मला 6 महिन्यांपासून मानधन प्रलंबित असल्याचा आरोप करत जलजीवन मिशन अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय। जलजीवन मिशन अंतर्गत कार्यरत महाराष्ट्र राज्य गट संसाधन केंद्रातील पाणी आणि स्वच्छता विभागाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले। राज्यासह बुलढाणा जिल्ह्यातील सर्व कंत्राटी कर्मचारी या आंदोलनात सहभागी झालेत। कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या 6 महिन्यांपासून मानधन प्रलंबित असून वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न निकाली निघालेला नाही, त्यामुळे अखेर कामबंद आंदोलनाचा निर्णय घेण्यात आल्याचं आंदोलकांनी सांगितलंय। दरम्यान प्रलंबित मानधन तातडीने अदा न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिलाय। तसंच येत्या 8 जून रोजी राज्यभरातील कंत्राटी कर्मचारी पाणी पुरवठा मंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढणार असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। जलजीवन मिशन अंतर्गत महाराष्ट्र गट संसाधन केंद्र पाणी व स्वच्छता कर्मचारी संघटनेनं 6 महिने झालं मानधन नाही आहे। आम्ही 3-4 महिने वाट पाहिली प्रशासनाची देऊ, पण नाईलाजानं आज आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे। त्या कारणास्तव आज पूर्ण राज्यभर आमचं 1 जूनपासून कामबंद आंदोलन आहे। टोटल 609 कर्मचारी आम्ही, जोपर्यंत आमचं मानधन अदा होणार नाही तोपर्यंत आमचं धरणे आंदोलन हे सुरूच राहणार आहे। 8 तारखेला माननीय मंत्री महोदय गुलाबराव पाटील यांच्या घरावर आमचा मोर्चा आहे। कलेक्टर ऑफिस जळगाव ते डायरेक्ट पारधीपर्यंत मंत्री महोदयाच्या घरापर्यंत आमची पायी यात्रा निघणार आहे। भाजप आमदार सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यातील अलीकडील घडामोडींवर प्रतिक्रिया देताना काही व्यक्तींमुळे प्रशासनावर अजूनही प्रभाव असल्याचा आरोप केलाय। धनंजय देशमुख यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली। धस यांनी माध्यमांशी बोलताना संबंधित गुन्हा चुकीच्या पद्धतीने दाखल करण्यात आल्याचा दावा केलाय। तसंच प्रशासनातील काही घटकांवर अप्रत्यक्षपणे टीका करत काही व्यक्तींचा प्रभाव अद्याप कायम असल्याचं सूचित केलं। दरम्यान सुरेश धस हे धाराशिव इथं विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कार्यक्रमानिमित्त आले होते। यावेळी त्यांनी विविध राजकीय विषयांवर आपली भूमिका मांडली। हे पहा, तिथल्या पीआयने अतिशय चुकीच्या पद्धतीने तो परवाचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि ज्या पद्धतीने त्याने गुन्हा दाखल केलेला आहे, ॲक्च्युअल त्या ठिकाणी जी घटना घडलेली तिथे धनंजय देशमुख हे गाडीत बसलेले होते, त्या हॉटेलमध्ये सुद्धा गेलेले नाहीत आणि
एकदम 307 वगैरे करण्यासारखा असला काही प्रकार त्या ठिकाणी नव्हता. पोलिसांच्या वरतीच म्हणजे तिथल्या तिडके मॅडम काल SP होत्या, त्यांनी तिथले DYSP यांनी तपासून कालच्या काल तो गुन्हा चुकीच्या पद्धतीने खोटा आणि ही जी पद्धत आहे काही अधिकारी लोकांची ही ते जे आतमध्ये जाऊन बसलेले आहेत त्यांचे काही समर्थक लोक अजूनही बीड जिल्ह्यामध्ये विविध पदावरती आहेत, त्याचे फटके हे आम्हाला अजून बसतात. या बातमीसोबतच महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.